फ्रेंड्स, वेलकम. मी आज आमचूर पावडर बनवली आहे. अचानकच ते कैऱ्या घेऊन आले आणि तेवढ्या कैऱ्यांचं काय करायचं हे मला कळतच नव्हतं. मग म्हणलं, अचानकच विचार आला की चला आमचूर पावडर बनवूत. म्हणून मी आमचूर पावडर बनवण्यासाठी पहिलं कैऱ्यांना व्यवस्थित वॉश करून घेतले. माझ्याकडे एवढ्या कैऱ्या आहेत, त्यांचं पाणी वगैरे सुकून घेतलेलं आहे. आणि नंतर कैऱ्याच्या वरचं जे आहे ना, ते सगळं सालपट काढून घेतलेलं व्यवस्थित. आणि नंतर त्याला मॅश करून घेतले. तुम्हाला पाहिजे म्हणलं तर तुम्ही त्याला कट करून पण घेऊ शकता. जर कट केलं तर 1 दिवस एक्स्ट्रा लागतो वाळण्यासाठी. त्याला उन्हातच ठेवावं लागतं. जोपर्यंत ते पूर्ण कुरकुरीत होत नाही ना वाळून, तोपर्यंत आपण पावडर बनवू शकत नाही. म्हणून मी त्याला व्यवस्थित मॅश करून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि आमचूर पावडर एवढं छान लागत होतं ना, म्हणजे तुम्ही सॅलेडसाठी यूज करू शकता, सांबारमध्ये यूज करू शकता. असे व्यवस्थित केलं ना, मॅश करून घेतलेलं आहे. पूर्ण मी त्याला खिसून घेतलेलं आहे. संपूर्ण आंब्यांचं एवढं झालेलं आहे. आणखी 2 आंबे मी बाजूला ठेवलेत, कारण मला त्याचं मिरच वगैरे बनवायचं होतं. बघू शकतात असं कुरकुरीत, पण पूर्ण वाळू घालायचे त्याला. जर तुम्ही कट करून टाकलात तर त्याला 1-2 दिवस एक्स्ट्रा वाळू घाला. आणि जर असं किसून टाकलं तर 2 दिवसामध्ये कंपल्सरी होऊन जातं ते. नंतर मिक्सरमधून काढून असं छान पावडर बनवून ठेवायचं. तुम्ही वर्षभरही हे यूज करू शकता. कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. चला भेटू पुन्हा. बाय.